विवाहित महिला परपुरुषाच्या नादाला लागला की तिला तिचा नवरा अडसर वाटू लागतो. ती नवऱ्याला किंमत देत नाही. तिला फक्त त्या कामाकरता प्रियकर पाहिजे असतो. त्याच्यामुळे ती त्याच्या संपर्कात राहत असते. विवाहबाह्य संबंध पुढं वाढीस लागलं की नवऱ्याची गेम ती प्रियकराच्या मदतीने करत असते. अशा कितीतरी घटना घडलेल्या आहेत. राम राम मंडळी, घोर कलियुग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशीच आजची एक घटना आहे कुडाळमधली. सीताराम सोबत सुनंदाने मांडला इश्काचा डाव, शिवाचा करून खून रचला आत्महत्येचा बनाव. शिवा नाईक हा आपल्या कुडाळ येथे राहिला होता. तो भाजीपाल्याची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मारुती मंदिरा शेजारी भाजीपाल्याचा विक्रीचा व्यवसाय होता त्याचा. त्या व्यवसायात त्याला मदत करण्यासाठी कधी कधी त्याची बायको सुनंदा पण येत असायची. त्या दोघांचा संसार आपला सुख समाधानाने चालला होता. त्यांच्या लग्नाला आता कमीत कमी 8-10 वर्ष झाली होती. सुनंदा ही दिसायला देखणी होती, सुंदर होती आणि स्वभावाने पण चंचल होती. बाजारात काही पुरुषांची तिची ओळख झाली होती. बोलका माणूस असला म्हणजे त्याची ओळख व्हायला वेळ लागत नाही, तशी तिची पण ओळख झाली होती. मग बोलचाली व्हावू लागल्या होत्या. बाई जर सुंदर असेल तर काही स्त्री लंपट पुरुष असतात, ते वळून वळून तिला बघत असतात. आणि हा अनुभव सुनंदाला पण येत होता. त्यामुळे तिची आपली मनामध्ये थोडीशी चलबिचल झाली होती. त्याच्यामध्येच तिची ओळख सीताराम राठोड त्याच्याबरोबर झाली होती. बाजारामध्ये त्या दोघांची नजरानजर व्हायची. हळूहळू नजरेनेच इशारेबाजी सुरू झाली. नजरेची भाषा आता नजरेला समजली होती आणि इश्काचा खेळ त्याच्यात सुरू झाला होता. तो भाजीपाला विकत घ्यायच्या बहाण्याने येत होता. त्याच्यामध्येच त्या दोघांची ओळख वाढत गेली. भाजी विकत घ्यायच्या बहाण्याने तो काय करायचा, तिला हळूहळू चोरटा स्पर्श करायचा. तिने पण काय त्याला काही विरोध केला नाही. त्याला विरोध नाही केला, त्याच्यामुळे त्याचं धाडस वाढत गेलं. ओळख वाढवत वाढवत गेलो. नंतर तो तिला भेटायचा आग्रह करू लागला. मग हिच्या डोक्यातूनच गेला आपला संसार आहे म्हणून. ती पण त्याच्या प्रेमात पागल झाली होती. दोघांनी काय केलं, एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. दोघांतला संकल्प वाढला होता मोबाईलची देवाणघेवाण केल्यामुळे. दोघं आता कामातूर झालं होतं. लाज लज्जा त्यांनी सोडूनच दिली होती. तो तिला बघण्याच्या संधीची वाट पाहत होता. असंच एकदा सुनंदाचा पती ना शिवा बाहेर गावला भाजी विक्री करण्यासाठी गेला होता. तिने काय केलं, आपला प्रियकर आहे ना सीताराम राठोड, त्याला घरी बोलावलं. त्या दिवशी त्या दोघांमध्ये चांगले शरीर संबंध झाले. दोघांनी एकमेकांना भरभरून सुख दिलं. त्या अनैतिक खेळापुढे तिला आता आपला संसार आहे आणि पतीचं प्रेम हे खोटं खोटं वाटू लागलं. तिला आता आपला नवरा नकोसा वाटू लागला होता. ती आता नवऱ्याला काही कारण सांगून बाहेर गावाला पाठवून देत होती. तो बाहेर गावी गेला की सीताराम यायचा, तिच्या जवानीचा उपभोग घ्यायचा. दर दुपारी तो घरी आला की सुनंदा घराचा दरवाजा बंद करून घेत होती. आता ह्या बंद दरवाजा आड काय घडतंय हे शेजाऱ्यांनी ओळखलं होतं. त्यातूनच दोघांच्या संबंधाची चांगली चर्चा रंगली होती. आता ही चर्चा हळूहळू शिवाच्या कानावर पडली होती. त्यांनी याच्याबद्दल एकदा सुनंदाला जाब विचारला होता, परंतु तिने त्याला उडवडीची उत्तर देऊन गप्प बसावलं. ती आता ह्या खेळात माहिर झाली होती ना, त्यामुळे कोणाला कसं गप करायचं हे तिला चांगलंच कळत होतं. ह्या कारणावरून नवरा बायकोत रोज भांडणं व्हायला लागले. शिवा दारू पिऊन यायचा आणि तिला मारहाण करीत शिव्या द्यायचा. आता ह्या दोन्ही नवरा बायकोंमधला वाद आहे तिथं आजूबाजू सगळ्या लोकांना माहित झाला होता. त्याच शिवाय एकदा आहे ना भाजी विक्री करायला आहे ना बाहेर गावाला गेला होता. पण दुपारची वेळ आली होती. अचानक घरात आला होता. अचानक घरात आल्यावर त्याला घराचा दरवाजा आहे ना बंद दिसला.
घराच्या दरवाजा बंद दिसल्यावरती त्याला बाहेर दरवाज्यात पुरुषाची चप्पल पण दिसली. आता आतमध्ये काय खेळ चाललाय त्यांनी चांगलंच ओळखलं. त्यांनी दरवाज्यावर थाप दिली, पण दरवाजा काय उघडला नाही सुनंदाने. थोडा वेळ झाला, मग सुनंदाने दरवाजा उघडला. सीताराम बेडवरती बसला होता. शिवाने काय ते ओळखलं होतं. तो सीतारामला मारायला गेला, एवढ्या सुनंदाने नवऱ्याचा हात धरलं आणि अडवलं. सुनंदा शिवाला म्हणली, गब्बस नाही तर तुझीच इज्जत जाईल, अशी धमकी दिली तिने. सीतारामला घराबाहेर काढलं. शिवाचं काहीच चाललं नाही. सीताराम गेल्यावर शिवा पण रागाने घरातून बाहेर पडला. थोड्या वेळाने दारू पिऊन आला. दारूच्या नशेमध्ये त्याने मग सुनंदाला जबर मारहाण केली. मारहाण केल्यावर त्याचा मार खाऊन झाल्यावर ती ग बसली. कारण ती त्याला आता प्रियकरासोबत रंगेहात सापडली होती ना. मनातून तर मात्र चिडली होती ती. मारा आणि शिव्या खाऊन गप जरी बरं बसली असली तरी तिला तिच्या नवऱ्याचा तिरस्कार वाटत होता. आपल्या संबंधात त्याचा तिला अडसर वाटायला लागला होता. आता आपण काहीतरी केलं पाहिजे असं तिला वाटायला लागलं. आपल्या संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याची कायमची गेम केली पाहिजे असं तिने मनाशी ठरवलं होतं. तिने ते सीतारामला पण बोलून दाखवलं. सुनंदाने सीतारामला सांगितलं की आपल्याला नवऱ्याचा काटा काढावा लागेल, त्याची गेम करायची असं त्या दोघांनी ठरवलं. त्या दोघांनी ना प्लॅन तयार केला. आता या कामामध्ये सीतारामने काय केलं, आपले दोन्ही बाचे बोलून घेतले, अजित चव्हाण आणि अधिक चव्हाण. त्यासाठी त्यांनी बादशाहला पैशाचं आमिष दाखवलं. दोन्ही बादशाहला ना आपल्या मामाचं सुनंदा बरोबर असलेलं प्रेम संबंध माहीतच होतं, त्याच्यामुळं ते पण तयार झाले सुनंदाच्या नवऱ्याला मारायला. चौघांनी एक प्लॅन केला, शिवाला मारायचं आणि त्याने आत्महत्या केली असा बनाव तयार करायचा त्याचा. मग घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी सुनंदाने संध्याकाळी फोन करून बोलावलं. सीताराम हा आपल्या बाच्यांसोबत आला. त्या दिवशी शिवा नेहमीप्रमाणे आपला दारू पिऊन झोपला होता. ती घरात आल्यावर सुनंदाने काय केलं, घराचा दरवाजा बंद करून घेतला. ती त्यांना नवरा झोपलेला खोलीत घेऊन गेली. शिवा गाढ झोपत होता. सीताराम आणि सुनंदा दोघांनी मिळून शिवाचे हातपाय दाबून धरले घट्ट. अजित चव्हाणने काय केलं, शिवाच्या नाकावरती जाड कापड धरलं आणि अधिक चव्हाणने शिवाच्या गळ्यात दोरी टाकून जोरात आवळला. त्याचा श्वास कोंडला ना, त्यातच त्याचा हातपाय दाबून धरलेला, त्याला काय हालचाल करायची संधीच मिळाली नाही. तोंडावर जाड कापड धरल्यामुळे त्याला वरडता आलं नाही. थोड्या काही वेळातच त्याचा तडफडून मृत्यू झाला. त्याचा खून करून मृतदेह त्यांनी तसाच बेडवर टाकून दिला आणि तिघं पसार झालं. सुनंदाने काय केलं, दरवाजा बंद करून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुनंदाने आपला आरडावारडा सुरू केला. शेजाऱ्यांना बोलून घेतलं, नवऱ्याने आत्महत्या केली, त्यांनी गळफास घातला, पंख्याला लावला, तो फास सोडून त्याला बेडवर झोपवला असं त्यांनी सांगितलं लोकांना. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यावर पोलीस पण घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि ती डेड बॉडी होती ती दिली पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये श्वास कोंडून मृत्यू झाला असं सांगितलं. त्यांनी सांगितलं की पोलिसांना यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पण माहिताच्या गळ्यावरचं वरण बघून पोलिसांना शंका येत होती. त्यांनी संबंधाची कॉल डिटेल काढले. सीताराम राठोड याच्यासोबत काय बोलणं झालं त्याचा तपशील मागवला. पोलिसांनी सुनंदाला ताब्यात घेतलं, त्याला बोलती केली, मग तिने गुन्हा कबूल केला. आपणच आपला नवरा शिवा नायकाचा खून प्रियकर सीताराम राठोड आणि त्यांच्या दोन्ही बाच्यांसोबत मिळून केला अशी तिने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी त्या चौघांना पण अटक केली.